श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मकर संक्रांतीच्या दिवशी ना आपल्याला एक वस्तू आपल्या घरावरून ओवाळून टाकायची आहे. बघा, नवीन वर्षाचा पहिला सण म्हटलं की मकर संक्रांती. इंग्रजी कालनिर्णयानुसार मी म्हणत आहे. आपलं तसं तर नवीन वर्ष हे चैत्र महिन्यापासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून चालू होतं, पण हेही तितकंच खरं आहे की इंग्रजी कालनिर्णयानुसार आपण तारीख टाकत असतो आणि वर्ष देखील आपल्या इंग्रजी कालनिर्णयानुसार बदलतं. व नवीन वर्षाचा पहिला सण कोणता असेल तो म्हणजे मकर संक्रांती. आणि मकर संक्रांती दिवशी जर का तुम्ही हा उपाय केला ना, तर जे काही तुमच्या घरावर येणारी संकट असतील किंवा आलेली संकट असतील ती सगळी या उपायाने दूर होतील. जे काही बाधा असतील किंवा कोणाची वाईट नजर लागलेली असेल, जे काही असेल ते या उपायाने तुमचं दूर होणार आहे. तर उपाय काय आहे, तो उपाय कसा करायचा आहे, सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. बघा, घरामध्ये घर म्हटलं की ना थोड्याफार अडचणी तर येतातच, संकटे येतातच. पण कधी कधी ना ते संकटे इतके वाढतात ना, कितीतरी दिवस आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी बघत असतो, पण काही केल्याने ते संकटे आपले दूर होत नाहीत. आणि जर का तुम्ही हा उपाय मकर संक्रांती दिवशी केला ना, तर खरंच तुम्हाला याचा फायदा होईल. त्यामुळे नक्की या मकर संक्रांतीला हा उपाय करून बघा. मकर संक्रांती हा सण ना गोडव्याचा सण आहे. या दिवशी आपण तिळगुळ देऊन एकमेकांबद्दलचा गोडवा वाढवतो. पण काही लोक असे असतात ज्यांना आपलं चांगलं झालेलं पाहवत नाही. आपण त्यांच्यासोबत कितीही गोड राहिलो ना, तरी त्यांची वाईट नजर ही आपल्या घरावर असते. त्यांना आपण पुढे गेलेलो, आपल्या मुलांचं एज्युकेशन मध्ये पुढे जाणं असू द्या, कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्या घराचं पुढे जाणं असू द्या, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक निराशा असते. त्यांना ते देखवत नाही आपलं चांगलं होणारं. आणि अशाच लोकांपासून जर आपली घराची नजर काढायची असेल ना, तर हा उपाय नक्की तुम्ही करा. बघा, त्यासोबतच तुम्हाला मकर संक्रांतीला सेवा देखील करायच्या आहेत. खूप अत्यंत पवित्र असा हा दिवस आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला सेवा करा, स्वामींच्या केंद्रात जा, मठात जा व त्यासोबतच हा उपाय करा. तर काय करायचं आहे, या उपायासाठी तुम्हाला खूप काही लागणार नाही आहे. तुम्हाला लागेल ते फक्त एक नारळ लागणार आहे, एक दिवा, मातीचा दिवा, आपण जो दिवाळीमध्ये दिवे लावण्यासाठी वापरतो, पंती त्याला म्हणतो आपण, ते, आणि पांढरे तीळ लागणार आहेत. या तीनच गोष्टी तुम्हाला या उपायासाठी लागणार आहेत. हा उपाय केल्याने घरातील सगळ्या अडचणी दूर होतील. मग तुमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये कोणती अडचणी येत असेल, लग्नामध्ये अडचणी येत असेल, लग्न जमत नसेल किंवा घरामध्ये एकमेकांचं पटत नसेल, मुलाचं, वडिलांचं, नवऱ्याचं, बायकोचं, काही ना काही कारणांनी वाद होत असतील, लोकांची वाईट नजर असेल, तर तुम्ही हा उपाय केला ना, तर ते सगळं दूर होईल. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला नारळ कसा घ्यायचा आहे, नारळ हा अखंड घ्यायचा आहे, म्हणजे सोललेला नको. आणि लक्षात ठेवा, आपण नजर काढण्यासाठी ज्या काही वस्तू वापरतो ना, त्या खायच्या नसतात. त्यामुळे नारळ तुम्ही अखंड घ्यायचा आहे, त्याला अजिबात सोलायचं नाही आहे. त्यासोबतच पांढरे तीळ घ्या तुम्ही. पांढरे तीळ एखाद्या वाटीमध्ये तुम्ही घेतले तरी चालेल, खूप जास्त घ्यायची गरज नाही आहे. अगदी अर्धी मूठभर जरी तीळ घेतले ना पांढरे, तरी चालतील. आणि त्यासोबतच दिवा घ्यायचा आहे. मग मातीचा दिवा घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं तेल, तूप, तुम्हाला जे म्हणजे तुमच्या इच्छा आहे, जे की तुम्हाला वापरायचं आहे, तेल वापरायचं असेल तेल वापरा, तूप वापरायचं असेल तूप वापरा, दिवा लावा तो. आणि त्या तिन्ही वस्तू घेऊन बाहेर या. बाहेर आल्यानंतर ना तिन्ही वस्तू तुम्हाला खाली टेकू द्यायच्या नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सोबत एका व्यक्तीला ठेवावं लागणार आहे. तर सगळ्यात पहिलं ना प्रार्थना करायची आहे तुम्हाला. काय प्रार्थना करायची आहे, तर जी काही माझ्या घरावर नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये जे काही वाद होत असतील किंवा कोणतं संकट तुमच्या घरावर आहे, ज्यातून तुम्हाला सुटका हवी आहे, जे काही आहे ना, त्या तुम्हाला सांगायचं आहे सूर्यदेवतेला. आणि त्यासोबतच बघा, मकर संक्रांती ही ना सूर्यदेवतेची मानली जाते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला सूर्यदेवतेला प्रार्थना करायची असते. मग तुम्ही त्यानंतर प्रार्थना करा, तुमचे जे काही अडचणी आहेत ते सांगा, त्यातून मुक्ती मिळावी मला, त्यातून माझी सुटका व्हावी, असं तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नारळ घ्यायचा आहे. नारळ उजव्या हातात घ्यायचा, 3 वेळा घराकडून म्हणजे घरावरून फिरवायचा आहे. आता फिरवायचा कसा तुम्हाला माहितीच आहे. तर आपल्याला डावीकडून उजवीकडे, आपलं घड्याळाचा काटा जसा फिरतो ना, तसं आपल्याला फिरवायचा आहे.
त्यानंतर नारळ झाला ना, मग नारळ तुम्ही डाव्या हातात पकडा किंवा तुमच्या बाजूला जी कोणती व्यक्ती आहे ना तिच्या हातामध्ये तो नारळ द्या. नारळ ओवाळून झाला की तीळ ओवाळून घ्यायचे आहेत 3 वेळा. तीळ झाले ना की त्यानंतर तुम्हाला आपण जो दिवा आहे त्याला प्रज्वलित म्हणजेच लावून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 वेळा दिवा देखील तुम्हाला ओवाळायचा आहे व त्या तिन्ही वस्तू घेऊन उजव्या साईडला तुम्ही जायचं आहे. बघा, ह्या वस्तू तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत की जिथे कोणी जास्त जात नसेल. कमीत कमी लहान मुले तिथे गेली नाही पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही एखादं रिकामी जागा असेल, एखादं झाड असेल त्याच्या आजूबाजूला किंवा मग तुम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी चालेल. पण हा उपाय कधी करायचा आहे तर बघा, हा उपाय तुम्हाला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच करायचा आहे. मी मगाशी सांगितलं तसं आपण सूर्यदेवतेची उपासना करणार आहोत. या दिवशी सूर्यदेवतेलाच याची प्रार्थना करणार आहोत आपल्या घरावरची नजर दूर होण्यासाठी. त्यामुळे सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. सूर्यास्तानंतर हा उपाय केल्यावर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही आहे. एकदा नक्की हा उपाय करून बघा, तुम्हाला 100% फायदा होईल. ज्या कोणी लोकांची तुमच्यावर घरावर वाईट नजर असेल ना ती दूर होईल आणि जे काही संकट असतील ना, मग शैक्षणिक असू द्या, आजाराबद्दल असू द्या, वैवाहिक असू द्या, बिझनेस, जॉब, जे काही संकट असतील ना ती देखील या उपायाने नक्कीच दूर होतील. नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ.